आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे. राणे साहेब, झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत आपलं स्वागत. मी थेट मुद्द्यावर येतो. काँग्रेसमध्ये तुम्ही नाराज आहात, तुम्ही अस्वस्थ आहात, अशा पद्धतीच्या एकूण सर्व वातावरण आहे. तुमच्या नाराजीचं, अस्वस्थतेचं प्रमुख कारण काय आहे? मी नाराज आहे, अस्वस्थ नाही. आणि मी राजीनामा सोमवारी देणार असल्यामुळे राजीनामा दिल्यानंतर मी का नाराज आहे, कोणत्या मुद्द्यावर आहे, हे मी स्पष्ट सोमवारी करेन. आपलं राजीनामा प्रकरण टाळता आलं असतं का? नाही, त्याला जबाबदार मी नाही ना. माझा ज्या कारणासाठी माझा राजीनामा आहे ते प्रश्न पक्षाने निर्माण केले नसते तर राजीनाम्याचा प्रश्न आलाच नसता. तुमच्या काय प्रमुख मागण्या होत्या? नाही, मागण्या मी सांगेन, सोमवारी सांगेन. आज मागण्या वगैरे या विषयावर मी बोलणार नाही. एकूणच मुख्यमंत्री पदाचं तुम्हाला काँग्रेसमधून, जेव्हा तुम्ही शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झाला त्यावेळेस आश्वासन होतं, ते पूर्ण केलं गेलं नाही. त्याची कुठे खंत तुम्हाला आहे असं एकूण दिसून येत आहे? आपली फसवणूक झाली अशी मला वारंवार वाटतं. माझ्या आयुष्यात मला कोणीही फसवल्याचं एकही उदाहरण नाही. आणि त्यामुळे मला 6 महिन्याचा अवधी दिला होता. 6 महिन्यानंतर मुख्यमंत्री करून 9 वर्ष पूर्ण झाली. या गोष्टीचं मला म्हणजे खंत आहे किंवा आपली फसवणूक झाली असं मला वाटतं. तुमच्या समर्थकांनाही काही मिळालं नाही काँग्रेसमध्ये असंही तुम्ही बोलला आहात. हो ना, बोललो. एकालाही मंत्री नाही, आमदारांना महामंडळांचं अध्यक्षपद नाही, MSc नाही. मागच्या काही वर्षात 1-2दा दिलं, या वर्षी नाही दिले. किंवा अनेक कार्यकर्ते त्यांना पक्षामध्ये काही पदं दिली नाही. सिटिंग आमदारांना सीट मिळालं नाही. महामंडळ देऊ सांगितलं, तेही दिलं नाही. एकंदरीत माझ्यासोबत आलेल्यांवर अन्याय झाला, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहात. दरम्यानच्या काळात तुमचं पक्षश्रेष्ठींशीही बोलणं झालेलं आहे. काय नेमकं तोडगा निघेल असं वाटतंय? मी तोडग्याची वाट पाहत नाही, राजीनाम्याच्या क्षणाची वाट पाहतोय. तुम्हाला या चर्चेमध्ये काही आश्वासनं दिली गेली आहेत का? तुम्हाला समजा निवडणूक चर्चेमध्ये देऊ नका एवढं त्यांनी सांगितलं, आश्वासन वगैरे काय नाही. तुम्हाला निवडणूक समितीचा प्रचार प्रमुख नाही, मी केलं? कुठल्या पदासाठी वगैरे केलेलं नाही. समितीचा प्रमुख वगैरे यापूर्वी मी काय ॲक्सेप्ट केलेलं नाहीये कधीच. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकूणच दिसतंय की मुख्यमंत्री बदलावी अशी काँग्रेसमध्ये जोरदार मागणी होत होती. तुम्हाला असं वाटतं का की 2 महिन्यासाठी मुख्यमंत्री बदल शक्य होता का, आणि त्यामुळे काँग्रेसमधलं एकूण वातावरण बदललं असतं? ज्या गोष्टी झाल्या नाही त्या जर आणि तरला उत्तर देणं योग्य होणार नाही. की ज्याचा संबंध माझ्या हायकमांडशी आहे त्यांच्या प्रश्नाला मी कशी उत्तर देऊ? पण काँग्रेसमध्ये एक मोठा वर्ग होता ज्याचा तुम्हालाही पाठिंबा होता. जर काँग्रेसला या वातावरणातून, लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून बाहेर काढायचं आमदार असेल, मंत्र्यांना बदल होईल असं अपेक्षित होतं, पण शेवटी आमच्या हातात नाही ना. तुमच्याकडे समजा राज्याची मुख्यमंत्री पदाची धुरा दिली असती तर काही विधानसभा निवडणुकीत जर आणि तरला मी उत्तर देणार नाही म्हणालो तर आता मला मुख्यमंत्री केलं नाही, दिलं नाही, तर मी कसं सांगू? मी फार प्रकाश पाडला असता, दिलं असतं तर मी दाखवलं असतं माझं कर्तृत्व काय. जे मागच्या वेळा मुख्यमंत्री असताना जे काम मी केलं, जसं प्रशासन हाताळलं. मुख्यमंत्री झाला असतात तर काँग्रेसची पुन्हा सत्ता आली असती, एक वेगळं नक्कीच आली असती. आणि तुम्हाला असं वाटतं की अजूनही काँग्रेसकडे वेळ गेलेली नाहीये? वेळ गेलेली आहे काँग्रेसची. एकूणच तुमचं जे बंड आहे ते दबावाचं राजकारण असल्याचंही बोललं जातं आहे. यात कितपत तथ्य आहे? किंवा मुख्यमंत्री पदासाठी पत्रकारांचे तर्क आहेत, त्यांचे शब्द प्रयोग आहेत. राणेंना नेहमी सत्तेत राहायला आवडतं असं म्हटलं तर सत्तेचं प्रमुख पद राणेंकडे हवं. विरोधी पक्ष नेता असताना अधिक काम केलंय, प्रभावी केलं. मी एक इतिहास निर्माण केला विरोधी पक्ष नेत्याचा, आणि त्याला विधिमंडळ साक्ष आहे. शिवसेनेत तुमच्याकडे विरोधी पक्ष नेते पद होतं, तुम्ही प्रभावीपणे काम केलं, पण एकूणच शिवसेनेची सत्ता येत नाही असं दिसल्यानंतर तुम्ही आपला विचार बदलला? असं नाही, सत्ता येत नाही किंवा मंत्रिपद मिळत नाही म्हणून मी काय काँग्रेसमध्ये आलो नाही. त्याला कारण पक्षाची नेते मंडळी तिकडच्या शिवसेनेतल्या. तुमचा प्रमुख राग उद्धव ठाकरेंवर दिसून येतो. उद्धव ठाकरेंवर एवढा राग का आहे?
मला मी पक्ष सोडण्याचा रागाचा प्रश्न नाही. उद्धव ठाकरे माझ्यावर टीका करतात. त्यांना महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राचे प्रश्न, विरोधी पक्ष म्हणे आपलं काम, यातलं त्यांना काही अभ्यास नाही आणि ते त्यावर कधी बोलत नाही. ते बोलतात नारायण राणेवर. एक तर त्यांना माझी कार्यपद्धत आवडत असेल, मी आवडत असेल, की असा कर्तृत्ववान माणूस आपल्याकडे नाही, याची कुठेतरी शल्य असेल त्यांच्या मनात आणि मग तो टीका करतात, त्याला मी उत्तर देतो. पण मधल्या काळात हा संघर्ष बंद झाला होता, पण आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीनंतर विशेषतः कोकणामध्ये हा संघर्ष आपल्याला दिसून येतो, राणे विरुद्ध उद्धव ठाकरे. नाही नाही, मुंबईत असो, कोकण असो, विदर्भ असो, जिथे ते तोंड उघडतील माझ्या विरुद्ध, तिथे मी त्यांचं ते बंद करणार. पुन्हा एकदा मी तुमच्या बंडाच्या पवित्र्याकडे येतो आहे. तुमच्यासमोर अनेक पर्याय आहेत असं म्हटलं जातं. त्यामध्ये एक स्वतःच्या पक्षाची स्थापना करणं, तुम्ही भाजपच्या संपर्कात आहात असंही बोललं जेव्हा जातंय. माझा राजीनामा मंजूर होईल त्यानंतर मी काय करावं असं वाटेल तेव्हा तुमच्यासारख्या पत्रकारांना बोलून मी त्यांच्याकडून मी काय करावं याचं मार्गदर्शन घेईन. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या तुम्ही संपर्कात आहात असंही चर्चा आहे. मी कोणालाही भेटलो नाही. पदासाठी वनवन फिरणाऱ्यापैकी मी नाही आहे. माझ्याकडे पदं चालून येतात, हा इतिहास आहे, तुम्ही पाहिलाय. त्यामुळे मी असल्या गोष्टी काही करत नाही. पण तुम्ही गडकरींना भेटलात, मुंडेंशी तुमचं बोलणं सुरू होतं. अहो, अजिबात नाही होतो, विषयच नव्हता हा. मुंडे जिवंत असताना विषयच नव्हता. आता मुंडेंना काय वाटत होतं, गडकरी साहेबांना काय वाटत होतं, हा त्यांचा प्रश्न आहे ना. पण त्या वेळेला मुंडे जिवंत असताना हा विषयच नव्हता. पण राज्यातलं भाजप नेतृत्वही आणि केंद्रातलं भाजप नेतृत्वही, जर तुम्हाला केंद्रात एक चांगली संधी मिळाली, भाजपची ताकद वाढू शकते महाराष्ट्रात, असा एक त्यावर मी भाष्य अंदाज व्यक्त केला. भाष्य नाही करणार. नको. समजा जर भाजपकडून अशा समजायला पद्धतीचा प्रस्ताव माझं आला, उत्तर नसतं समजायला. लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गामध्ये केसरकर फॅक्टरने तुम्हाला फटका दिला, किती नुकसान करू शकतो याची कल्पना होती तुम्हाला? अरे ऐकून घ्या, केसरकर फॅक्टर काही नाहीये. कोण आहे केसरकर? त्याला विचारा. राणे नाव न घेता काय 5 वर्षात पराक्रम केले, विकास केला, जनतेची कामं केली, शैक्षणिक क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात, जनहिताचे, जनतेचं उत्पन्न वाढवायला, ही काम आणि कार्य सांग म्हणा. फक्त राणेच्या विरुद्ध लढणार अमुक तमुक, माझं नाव कसं, तुझा प्रश्न सांग ना. बरं, त्याची लायकी आहे का माझं नाव घ्यायला? मी गेल्या 25 वर्ष लोकप्रतिनिधी आहे, 48 वर्ष राजकारणात आहे. कोण आहे हा? काय एक स्मगलरचा मुलगा? ते आधी धूत ना, तुझं ते पाप आहे ते स्मगलिंगची कुटुंब म्हणून, याच्यात कशाला पडावं? केसरकरांमागचा बोलविता धनी कोण आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मी कोण धनीबिनी शोधत नाही. माझ्यासाठी तो सफिशियंट आहे. डॉक्टर निलेश राणे यांच्या पराभवानंतर राणेंची सिंधुदुर्गातली लोकप्रियता कमी होते अशा पद्धतीचा एक अंदाज व्यक्त केला होता. मला माहित नाही, ते लोकांनी जर लोकप्रियता कमी केली, माझं नुकसान थोडं आहे. मला इथून थोडं कमवायला मी आलो जिल्ह्यात, उलट जिल्ह्याला मी देतोय. तातू सीताराम राणे ट्रस्टकडून मुलांच्या शिक्षणाच्या फिया भरतोय, मेडिकलच्या, इंजिनिअरिंगच्या, वेगवेगळ्या शाळा आणि कॉलेजच्या उपचाराला पैसे देतोय. बायपास असो, कॅन्सरचं असो, हे करतोय. शिक्षण संस्था काढल्या मी, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज पासून विविध संस्था काढल्या, शाळा दिल्या. हे सगळं कार्य मी जे केलं, असतानाही आज सिंधुदुर्गातल्या जनतेने तुम्हाला स्वीकारलं नाही. इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते दिसत आहेत जे महाराष्ट्रात नाही, असे रस्ते आज मी बनवले. एवढा विकास आणि एवढं परिवर्तन करून आज GDP आपला दरडोई उत्पन्न 1 लाखाच्या जवळ गेलं सिंधुदुर्गाचं. सिंधुदुर्गातली जनता तरी तुमच्या पाठीशी उभी राहिली नाही, यामागचं कारण काय वाटतं? राहिली नाही, त्याला कारण काय असू शकत नाही, मला माहीत नाही. पण हा पराभव माझ्या जिवारी लागला एवढं खरं आहे. मी जे काय केलं, जी मेहनत केली, त्याचं चीज झालं नाही एवढंच म्हणेन. तुम्ही जी सध्या भूमिका घेतली, तुमच्या समर्थकांचं नेमकं काय, त्यांनी काय करावं? एकूणच जी बातमी येते ती रवी फाटक ही शिवसेनेच्या संपर्कात आहे. तो त्यांचा प्रश्न आहे. वैयक्तिक त्यांनी काय करावं, मग त्यांनी त्यांच्या जीवावर राजकारण करावं, मी जबाबदार नाही. शिवसेनेतून तुमच्यासोबत हे सर्व समर्थक आले होते, त्यांनी आता काय करावं? राणेंपुढे त्यांनी मला विचारल्यावर मी सांगेन. वैयक्तिक निर्णय घेत असतील तर घेऊ दे.
शिवसेनेमध्येही तुम्ही बंड केलं होतं आणि काँग्रेसमध्येही तुम्ही बंडाचं निशाण फडकवलंय. चुकीचं मला दिसतं तेव्हा मी बंड करतो. या बंडातला फरक कुठलाही काय पक्ष सांगाल? असो आणि कोणी नेता असो, या दोन्ही बंडांमधला फरक काय सांगाल? मी विश्लेषण करीन, अभ्यास करीन आणि आपल्याला येऊन सांगेन. यावेळी तुम्ही कोकणाच्या जनतेशी संवाद साधायला आला आहात. 2005 मध्येही तुम्ही कोकणाच्या जनतेशी संवाद साधला होतात. यावेळी कोकणातली जनता तुमच्या पाठीशी उभी राहील असं वाटतं का? शिवसेनेमध्येही तुम्ही सांगितलं तुमच्यावर अन्याय माझा झालेला. कोकणी माणसावर विश्वास आहे, कोकणातल्या देवदेवतांवर माझा विश्वास आहे, मी केलेल्या काम आणि कार्यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून जेव्हा कधीही मला एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा कोकणी माणसाला विश्वासात घेऊन इथल्या देवदेवतांना नमस्कार करून मी घेण्याचं माझ्या आयुष्यात आतापर्यंत सातत्याने करत आलेलो आहे. तेच मी यावेळेला करायला आलेलो आहे. मराठा आरक्षण समितीचे तुम्ही प्रमुख होतात. मराठा आरक्षण समितीचे तुम्ही प्रमुख होतात. तुम्ही मराठ्यांना आरक्षणही मिळवून दिलं, मात्र त्याचं तुम्हाला श्रेय मिळालं नाही, याची खंत वाटते? अरे बाबा, समिती प्रमुख होतो, माझ्या अगोदर अनेक समिती प्रमुख झाले, आरक्षण मिळालं का? हे नारायण राणेमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे. हे समजायला मराठा समाज सक्षम आहे, कोणामुळे नाही. कोणी करू शकलं नाही, कोणी अशी माहिती गोळा केली नाही. हे सगळं मीच करू शकलो याचा अभिमान आहे. मराठा समाजात जन्म झाला, त्या समाजाचे ऋण फेडता आले याचा मला अभिमान वाटतो. अगदी एक शेवटचा प्रश्न. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे संपूर्ण एकत्र करता, एकत्रितरित्या पाहता शिवसेना सोडल्याची चूक केली असं कधी वाटतं मनामध्ये? नाही वाटतं. योग वेळीच सोडलं, फार बरं झालं. नाही तर नको त्या माणसाच्या नेतृत्वाखाली काय खरं नव्हतं माझं. आणि आताही हे जे काय बुडबुडे येत आहेत, तळवावरचं पाणी आहे, हे काही दिवसासाठी आणि खासदारकी पुरकं. सत्ता काय शिवसेनेची काय कधी येत नाही महाराष्ट्रात, आणि उद्धवच्या नेतृत्वाखाली नाहीच नाही. ज्याला ABCDचं ज्ञान, राजकारणाचं राज्य प्रश्न माहीत नाही, तो मुख्यमंत्र्यांची स्वप्न पाहतोय. पण राजकीय पक्षात शिवसेना सोडून गेलेले अनेक नेते अस्वस्थ आहेत, जे शिवसेनेच्या वाटेवर आहेत असं बोललं जातं. छगन भुजबळ यांचंही उदाहरण दिलं जातं. भाषण कसलं सांगताय? अस्वस्थ कोण आहे? मी आहे. छगन भुजबळ यांची चर्चा छगन आहे. भुजबळ अजिबात अस्वस्थ नाही, अतिशय समाधानी आहेत. एक जबाबदार चांगलं खातं ते हाताळतायत, उत्तमरित्या हाताळतायत, त्यामुळे ते नाराज नाही. पण त्यांचे समर्थक एका मागोमाग एक शिवसेनेत चाललेले आहेत. काही सांगितलं, समर्थक कुठे जावे कुठे जाऊ नये हा काय त्या नेत्याचा प्रश्न असतो का? लोकशाही आहे, कोणी कुठेही जावं, पत्रकाराने प्रवेश करावा. पण तुम्हाला पुन्हा शिवसेनेत जाण्याची संधी मिळाली तर काय तुम्ही कराल? कधीही आयुष्यात अशी चूक करणार नाही, शिवसेनेत परत जाणार नाही. उद्धव ठाकरे काय ज्या प्रकारे निरोप येणं हे सगळं चालू असतं ना, मी परत कधी जाणार नाही. ज्या माणसाला ज्या प्रकारची टीका करतो त्या माणसाला काय माणुसकी आहे? ठकठक काय करता या, असं कोण पाहुणा येतो का? असा कोण नेता येतो का? ही भाषा असते का? राजकारणाचा अज्ञान असलेली व्यक्तीच्या हातात असं नेतेपद मिळालं तर जे आज झालंय तसे काही वेगळं नाही. राणेसाहेब, झी 24 तासशी मनमोकळेपणाने बातचीत केल्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.